न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा. न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही. न्यूट्राम. छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, फातिमा शेखांचा, राज्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा लक्षणे पाळले पाहिजे. ज्या काळातील गुलामांचाही व्यापार भारतातील कुठे कुठे चालत होता. भारतातील स्त्री पुरुष मजूर पकडून गुलाम करून परदेशी जबाबदारीने गेले जात होते. अशा काळात स्वतःच्या रयतेचा गुलाम म्हणून व्यापार करण्यास शिवाजी महाराज प्रतिबंध करीत होते. सर्व ठिकाणी सर्व बाबतीत रयतेची सर्व प्रकारची काळजी घ्यायची हे शिवाजी महाराजांच्या रायतेचे धोरण होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा एक पोवाडा लिहिला आहे. या पोवाड्यात सुरुवातीस ध्रुपदात ते शिवाजीला उळवाडी भूषण म्हणतात. पोवाड्याच्या शेवट करताना ते म्हणतात, ज्योतिराव फुल्यांनी गायीला पूत शूद्राचा. मतितार्थ असा की शिवाजी भोसला हा शूद्रांचा पुत्र होता, कुळवाडी होता. फुले महात्मा ज्योतिराव फुले इतिहास संशोधक नव्हते किंवा इतिहासकार नव्हते. समतेचा पुरस्कार व प्रचार करणारे करते सुधारक होते. त्यामुळे त्यांनी शिवाजीस असे म्हटले असेल असे म्हणून त्या पोवाड्याच्या आधार दूर करता येणे शक्य आहे. परंतु संशोधकातही याविषयी मतमतांतरे दिसतात. विचकत बोलतात व लिहितात, पण अलग मते आहेत. शिवाजी कोण होता या पुस्तकाची मागणी जी आहे, या पुस्तकाला मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि 10,000 प्रती प्रकाशकानं छापलेल्या आहेत आणि आणखीन 10,000 प्रतींची ऑर्डर मिळालेली आहे. एखादी गोष्ट जेव्हा या अशा पद्धतीनं समाजाच्या चर्चा विश्वाचा भाग बनते, मला असं वाटतं की अकोले तालुक्यानं याच मोठ्या एका विचारधारेशी सातत्यानं जोडून घेतलेलं आहे. श्री समतेची, सर्व धर्म समभावाची शिकवण आणि महामानवांचा, ज्येष्ठांचा आदर करायला आपल्याला शिकवते. मी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक अकोले कनेक्शन अगदी 1-1.5 मिनिटात सांगतो आणि थांबतो, आभाराकडे येतो. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जालन्याची लूट केली, सोने नाणे आणि सगळी जी काय स्वराज्यासाठीची लूट होती, स्वराज्य उभारण्यासाठीची, किल्ले उभारण्यासाठीची जी लूट होती, ती घेऊन महाराज जेव्हा गोदावरीच्या काठाकाठानं इकडे पश्चिमेला येतात, रणमस्त खानाची गाठ रायतेवाडीच्या तिथे संगमनेरच्या जवळ पडली आणि 10,000ची फौज घेऊन रणमस्त खान महाराजांच्या समोर उभा राहिलेला आहे. तुंबळ युद्ध झालं 18, 19, 20 नोव्हेंबर 1679 आणि संगोजी निंबाळकर खानाला भिडला. त्यानं पराक्रमाची शर्त केली, तो धारातीर्थी पडला. महाराजांबरोबर 8,500 जे काही सैन्य होतं त्यापैकी 4,000 सैन्य कामी आलं होतं आणि शत्रू अजून 10,000 सैन्याची कुमक घेऊन औरंगाबादवरून निघालाय. ही खबर गुप्तहेर यंत्रणेचे जे प्रमुख होते बहिर्जी नाईक यांनी महाराजांना सांगितली आणि मग रणनीती ठरली. महाराजांना घेऊन बहिर्जी नाईक निवडक 500 घोडेस्वारांच्या निशी मध्यरात्री पट्टा किल्ल्यावर आलेले. महाराज संगमनेरवरून शेवटची लढाई महाराजांच्या आयुष्यातली लढून 21 नोव्हेंबर 1679 या दिवशी पट्टा किल्ल्यावर आले. 17 दिवस महाराजांनी तिथे वास्तव्य केलं आणि तिथली थंड हवा आणि प्रचंड दगदग झाली होती. महाराजांना जीवाला विश्रांती मिळाल्यामुळे महाराज गडावरून खाली उतरताना
खुद्द महाराजांनी या गडाचं नामकरण पट्टा किल्ल्याच्या ऐवजी विश्रामगड केलेलं आहे. हे अकोले कनेक्शन मला असं वाटतं आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. तिथून महाराज कल्याणला गेले, कल्याणवरून रायगडला गेले. आपल्याला माहिती आहे पुढे 1679 नोव्हेंबर हा आहे आणि 3 एप्रिल 1680 महाराजांनी देह ठेवलेला आहे. खरं म्हणजे शिवाजी कोण होता हे पुस्तक जे आहे हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट, शून्यातून स्वराज्य महाराजांनी निर्माण केलेला आहे. पराक्रमाची, शौर्याची गाथा म्हणजे महाराज आहे. स्फूर्तीचा जिवंत धारा म्हणजे महाराज आहे. आणि हे पुस्तक रायतेचा शककर्ता राजा, लोककल्याणाची काळजी वाहणारा राजा म्हणून आपल्या समोर पानसरेंनी ठेवलेलं आहे. केवळ याच पुस्तकाला असं नाव दिलंय असं नाहीये. अजून एक पुस्तक दगलबाज शिवाजी नावाचं लिहिलेलं आहे आणि त्याचंही नाव शिवाजी असंच होतं. गोस सरदेसाई यांनी 1935 साली एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव शककर्ता शिवाजी असं होतं. त्यामुळे हे सगळे मतप्रवाह आपण स्वीकारू. मतभिन्नता हे लोकशाहीचं सौंदर्य आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्या मताचा आदर करून आपण पुढे जाऊ. या उपक्रमासाठी सर्वांनी, आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलं, विशेषतः आपले आमदार, अकोल्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे या ठिकाणी आले. केवळ त्यांनी उपस्थिती नोंदवली नाही तर फुलवाडी भूषण या उतार्याचं वाचन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि एक छोटी आमदार साहेब 4वी-5वीत शिकणारी वैद्य, तिचं नाव काय आहे? ध्रुवी वैद्य, सॉरी. तिनं सुद्धा तिच्यापासून तर आमदार साहेबांपर्यंत आपण सगळ्यांनी ज्यांनी अभिवाचनामध्ये सहभाग नोंदवला, ज्यांनी हा उपक्रम यशस्वी व्हावा याच्यासाठी प्रयत्न केले. आणि आपण सगळेजण जसं व्याख्यानमालेसाठी आपण मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहत होतात, तुमच्या उपस्थितीची साक्ष ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या प्रती ऋण व्यक्त करतो, तो कृतज्ञता व्यक्त करतो आणि अकोल्याची समतेची शिकवणाची. आज अकोल्याच्या शिवछत्रपती चौकामध्ये आदरणीय गोविंदजी पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकातील काही उतार्यांचं वाचन करण्यात आलं. त्याच्या मागचं कारणही असंच आहे की मध्ये ह्या राष्ट्राचं जे दैवत आहे राजा शिवछत्रपती यांचा आधार घेऊन काही जणांनी वादातीत वक्तव्य केलं आणि जे प्रकाशक आहे त्यांना धमकवायचा प्रयत्न केला. तर मला वाटतं गोविंदजी पानसरेंनी हे पुस्तक लिहिलं, त्याचं वाचनही मला वाटतं गावोगावी त्या काळामध्ये त्यांनी केलं आणि तो पुस्तक आहे म्हणजे लोकांच्या पसंतीला पडलेलं, खूप साऱ्या प्रती खपलेल्या अशी ह्या पुस्तकाची महती आहे. आणि त्या पुस्तकाचं जे काय मध्ये वातावरण काही राज्यकर्त्यांनी म्हणण्यापेक्षा काही नेते मंडळींनी कलुषित करण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं महाराष्ट्रासाठी ते भूषणाचं नाही आहे. शिवराय हे कायम ह्या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनामनात आहेत. रक्तामध्ये म्हणजे नुसती घोषणा दिली का शिवाजी महाराज की जय झोपेतही म्हणतीन अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळं हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. शिवरायांनी, महात्मा ज्योतिराव फुलेंनी, म्हणजे शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपतींच्या विचारानं चालणारा हा महाराष्ट्रात आहे. आणि अकोले तालुका तर कायमच पुरोगामी राहिलेला आहे. याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही देवांना मानत नाही, आम्ही नास्तिक आहेत असा याचा अर्थ बिलकुल नाही आहे. आम्ही देवांना मानणारे आहोत, आम्ही अगस्ती महाराजांना मानणारे आहोत, आम्ही कळसुआईला मानणारे आहोत, आम्ही रामाला मानणारे आहोत. पण याच्याबरोबर मानवता हा धर्म घेऊन निघालेले आम्ही सगळेजण आज. त्यामुळं आम्ही शिवाजी कोण होता या पुस्तकाचं आम्ही सगळ्यांनी वाचन केलं. सर्व धर्मीय, सगळे सामाजिक बांधिलकी असलेले इथं अकोल्याचे नागरिक उपस्थित आहे, आमच्या माय भगिनी पण उपस्थित आहे आणि सगळ्यांनी मिळून आज हा उपक्रम केला. मला वाटतं हा स्तुत्य उपक्रम संपूर्ण देशभरामध्ये केला जावा. यामध्ये कुणाच्या भावना असतील की उतार्यात जे काही लिहिलेलं आहे ते बदलावं,
तर त्यांनी तसं रीतसर ज्यांना वाटते तर तसं त्यांनी त्या संपादकांचा तर विषय नाही आहे, पण त्याचे अधिकार ज्यांना दिले त्यांना पत्रव्यवहार करावा आणि लोकशाही मार्गाने हे सगळं केलं पाहिजे. तुम्ही जर लोकांची तरुणांची माथी भडकून ह्या महाराष्ट्रामध्ये एकमेकाच्या डोक्यात दगड घाला अशी तुमच्या भावना असतील तर ह्या भावनेशी हा महाराष्ट्र कधीही सहमत नव्हता, हा देश कधीही सहमत नव्हता. आम्हाला इथं शांततेची गरज आहे आणि त्यामुळं आम्ही शांततेचा मार्ग अवलंबतो आहे. आजचा उपक्रमाला सगळ्यांनी साथ दिली. मी मुद्दाम सगळ्यांची नावं घेत नाही कारण कुणाचं नाव राहिलं तर मला बरं वाटणार नाही, परंतु ज्यांनी ह्या उपक्रमात सहभाग घेतला, मीडियानी याची दखल घेतली आहे आणि हजारो लोकांपर्यंत या आमच्या भावना पोचवणार आहे. नक्कीच मला खात्री आहे की हा अकोले तालुका, हा महाराष्ट्र ह्या भावनांची कदर करेल. धन्यवाद. या साहेब, आमदार संजय गायकवाड यांनी जे वक्तव्य केलं ते निश्चितच निषेधार्थ आहे आणि जे गोविंद पानसरेंनी जे शिवाजी महाराजांचे विचार मांडलेत हे इथून पुढच्या पिढीला पण प्रेरणादायक आहेत आणि ते पुस्तक नवीन पिढीने सुद्धा वाचले पाहिजे, येणाऱ्या पिढीने वाचण्यासाठी जरूर वाचले पाहिजे. पण आमची आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चौकात आज अकोले तालुक्यातील सर्व समविचारी संघटनांच्या वतीने शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचं सार्वत्रिक वाचन करण्यात आलं. या वाचनासाठी अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे व सर्व समविचारी पक्षाचे सर्व आमचे सहकारी उपस्थित होते. खरं तर हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम या महाराष्ट्राच्या मातीत केला गेला. या महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल कोणी लिखाण केलं तर त्यांना अतिशय गलिच्छ भाषेत त्याचा जाब विचारणाऱ्या आणि त्यांचा अपमान करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशा प्रकारचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही. हे महाराष्ट्र पुरोगामी विचारांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणा मारून सर्वांना, सर्व धर्मियांना एकत्र करून नांदणारं असं हे महाराष्ट्र आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या मातीतला छत्रपतींचा विचार कधीही पुसला जाणार नाही. अकोले तालुका हा पुरोगामी तालुका आहे. या तालुक्यातून देशाला अनेक दिशानिर्देश देणारे अनेक उपक्रम राबवले गेले आहेत आणि याच धर्तीवर हा आजचा उपक्रम आहे. मी या उपक्रमात अकोलेकर सहभागी झाले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि यापुढेही धर्मात जातीत विद्वेष न करता आपण छत्रपती शिवाजी महाराज तसेच सर्व महामानवांना समजून घेतलं पाहिजे. त्यांना जातीपातीत वाटण्याचा हा जो काही षडयंत्र आहे ते थांबवलं पाहिजे. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन कृती केली पाहिजे हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. आज बळीराजा अभ्यास मंडळाच्या वतीनं अकोल्यातल्या शिवाजी चौकामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाचं अभिवाचन करण्यात आलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गेल्या काही दिवसांपूर्वी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी आणि या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे, ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत आणि लेखक आहेत ते, यांच्याबद्दल अतिशय अनुदार उद्गार काढले होते आणि गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली होती. त्याचा सनदशीर मार्गानं, वैचारिक मार्गानं निषेध नोंदवण्यासाठी जागोजागी महाराष्ट्रभर या पुस्तकाचं वाचन होत आहे. आम्ही अकोल्यामध्ये सगळी ही जी काय मंडळी आहे बळीराजा अभ्यास मंडळाच्या वतीनं त्याचं आज इथं वाचन ठेवलं होतं. खरं म्हणजे शिवाजी कोण होता या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य काय निर्माण केले त्यांच्या जशी पराक्रमाची, शौर्याची गाथा आहे त्याच्याहून पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा का म्हणतात, लोककल्याणकारी राजा का म्हणतात, लोकशाहीचा पुरस्कर्ता राजा का म्हणतात, तर अशा सगळ्या गोष्टी, याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा विरहित सर्वांना सोबत घेऊन जाणारी समतेची काही शिकवण आहे ही या पुस्तकामध्ये लेखकानं अत्यंत साध्या, सोप्या, रसाळ भाषेमध्ये प्रत्येक वाचकाला कळेल अशा पद्धतीनं ते सांगितलेले आहे. इथे आज या पुस्तकाचं वाचन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल
जे अनुदार उद्गार काढले जातात आहे त्याचाही एका अर्थानं समस्त अकोलेकरांच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. हे आपल्या सगळ्यांसमोर अत्यंत नम्रपणे सांगायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 17 दिवसांचा मुक्काम विश्रामगडावर होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं अकोले कनेक्शन थेट आहे. हे यासाठी सांगायला पाहिजे की अकोलेकर जनता जी आहे ती कोणत्याही परिस्थितीत जात धर्म याला विरोध करत आलेली आहे आणि एकोप्याची शिकवण देत आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य लोकांच्या दृष्टीनं आजही जननायक आहेत, स्फूर्तीचा जिवंत झरा आहेत आणि स्फूर्तीचा जिवंत झरा असलेला बहुजनांचा नायक त्यांच्याबद्दल जे वारंवार अनुदार उद्गार काढले जातात आहे त्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठीचा हा इथला प्रपंच होता.